आजवर अनेक राज्यकर्ते आले पण साखरेचे भाव पडलेले असायचे अशा शब्दात शरद पवारांचं नाव न घेता अजित पवारांनी टोला लगावलाय। भाकरी फिरवली नाही की ती करपते असं एकनाथ शिंदेंनीही टोला लगावलाय। तर पवारांचा काय संबंध? 2014 पासून तुम्हीच सत्तेत आहात असा सवाल आता आव्हाडांनी यावर उपस्थित केलाय। आजपर्यंत एवढे राज्यकर्ते झाले, परंतु कधी कधी आमच्या साखरेचे भाव पार 18, 20, 2100 पर्यंत खाली यायचे। आता किती झालं तरी 3100च्या आत साखर विकता येत नाही आणि त्याच्यामुळे आज साखरेचे भाव 3800 रुपये 3900 रुपये मिळायला लागलेले आहेत। शरद पवारांचा काय संबंध? 2014 झाल्यापासून तुम्ही सत्तेत आहात म्हणजे हे, आणि आता तर तुम्ही सर्व आहात। यू आर द बॉस। तुम्हाला निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसता। आता कसली तक्रार करताय? आता तुम्हाला फक्त निर्णय घ्यायचे आहेत। लाडक्या बहिणीचा घेतलात ना निर्णय, ओला दुष्काळ जाहीर करणार नाही असं तुम्ही ठाम ठरवूनच ठेवलंय। करताय का ओला दुष्काळ जाहीर? मदत करायची तुटपुंजी 8000 रुपये असं तुम्ही ठरवलं, देताय का वाढवून? नाही, तुम्हाला जे करायचंय तुम्ही करतात। कशा लोकच बोलताय? पण मला शिंदे साहेबांना विचारावं लागेल, भेटावं लागेल खास आता जाऊन, की भाकरी फिरवायची म्हणजे कोणाची भाकरी फिरवायची, कुठला तवा आणि कुठली भाकरी। दरम्यान यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले तेही पाहूयात। शाहीला देखील लगाम घातलाय। वर्षानुवर्ष भाकरी फिरत नाही, त्यामुळे ती करपते। ही भाकरी फिरवण्याचं काम देखील अमित भाईंनी उत्कृष्टरित्या केलंय, त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।